खूप वर्षांपूर्वी ढगांच्यावर एक सुंदर परीलोक होतं. तिथे अनेक पर्या राहत होत्या. त्यात एक छोटी गोड परी होती, आर्या. आर्या लहान होती पण खूप दयाळू होती. तिला सर्वांना मदत करायला आवडायचं. ती परी राणीने सगळ्या पर्यांना बोलावलं. राणी म्हणाली, एका चांगल्या मुलाची मदत करायची आहे. जो मदत करेल त्याला सुवर्णपंख मिळणार होते. आर्याने लगेच हात वर केला. राणीने तिला जादूची धूळ दिली आणि पृथ्वीवर पाठवलं. पृथ्वीवर आर्या एका छोट्या गावात आली. तिला तिथे एक मुलगा दिसला, ईशान. तो खूप उदास होता. त्याच्याकडे कपडे, बूट किंवा शाळेची पुस्तके नव्हती. आर्याने त्याला विचारलं, तू उदास का आहेस? ईशान म्हणाला, मला शिकायचं आहे पण माझ्याकडे काहीही नाही. तिने ईशानला एका वृद्ध शिक्षकांकडे नेलं. शिक्षकांनी त्याला मोफत शिकवल आणि पुस्तके दिली. ईशान खूप मेहनत करू लागला. स्पर्धेचा दिवस शाळेत विज्ञान स्पर्धा होती. ईशानचं मॉडेल तुटलं. तो रडू लागला. आर्या म्हणाली, हां. त्याने मॉडेल दुरुस्त केलं. तो पहिला आला. परीलोकात परत आर्या परत परी राणीपाशी गेली. राणी खुश झाली. तिने आर्याला सुवर्णपंख दिले. तिला दयापरी म्हटलं. शेवट ईशान मोठा होऊन शिक्षक झाला. तो अनेक मुलांना शिकवू लागला. आर्या त्याच्याकडे वरून नेहमी हसत बघत राहिली. खरी जादू वस्तूंमध्ये नसते, ती मदत करणाऱ्या मनात असते.